ठाणे शहरातील हवेच्या गुणवत्तेत घसरण. यंदा दिवाळीच्या काळात फटाके वाजविण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यानं ठाणे शहरातील हवेच्या गुणवत्तेत घसरण झाल्याची बाब समोर आली आहे. यंदा दिवाळीपूर्वी आणि दिवाळीच्या काळातील हवेची गुणवत्तेचा ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागाने अभ्यास केला असून त्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवा प्रदूषणाच्या पातळीत सरासरी 11.1% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत 3.5% वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येत आहे. यंदा दिवाळीत फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. मात्र संध्याकाळच्या वेळेस झालेल्या पावसामुळे तेवढ्या काळात प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये दिवाळी कालावधीतील हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता यंदा हवेतील प्रदूषणाच्या पातळीत 7.2% वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील 3 वर्षाच्या दिवाळीच्या कालावधीतील हवा प्रदूषणाचे मूल्यमापन केले असता 2023मध्ये दिवाळी कालावधील हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये 62.6% इतकी वाढ झाली, तर 2024मध्ये दिवाळी कालावधीत निर्देशांकात 33.9% वाढ झाली होती, असे निदर्शनास आल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.